स्टेशनच्या बाहेर पडलं असं देखो, असं बघा, असं स्टेशन आहे रामेश्वरमचं. पूर्ण डिझाईन आहे बघा अशीच, त्या मंदिरामध्ये पण अशीच डिझाईन आहे. ते पिल्लर सगळे सेम तसंच आहे बघ, दिसायला एकदम सुंदर स्टेशन आहे. हे समोर स्टेशन आहे आणि आम्ही आलो इकडे स्टेशनच्या बाहेर जेवण करण्यासाठी. रिक्षावाले खूप तंग करतात इकडं, 1.5 किलोमीटर आहे, त्याचे 150 रुपये मागतात. त्याच्यामुळे आम्ही पहिलं नाश्ता करू आणि नंतर मग परत मंदिरात जाऊ आम्ही. बाहेरला असा परिसर आहे, एवढा काही खास नाही आहे, तरी पण ठीक आहे. हे आमचं जेवण आहे. जेवण भारी ना, आंबट आंबट सगळं. मंदिराच्या समोरून 150 मागतात आणि बाहेर निघल्यावर 100 रुपये. भावांनो, इथं लिहिलं आहे की मोबाईलचा उपयोग नाही करायचा म्हणून, परंतु जेवढं होतं तेवढं बनवून घेतो आम्ही. याच्या आतमध्ये कॅमेरा नाही नेऊ शकत, इथपर्यंतच कॅमेरा अलाउड नाही तसा, पण मी असं बनवतो व्हिडिओ. असं पूर्ण स्नान केलं आम्ही. पोलीस कुंड, पोलीस कुंड होतं त्याला. एवढा महागाची चप्पल तिथे सोडलेली झाली की चप्पल चोरी झाली इथे मंदिराच्या बाहेरच चोरी झाली. काल जेव्हा आपण आम्ही आलतो तेव्हा एवढी गर्दी नव्हती, आज जास्त गर्दी आहे मंदिराच्या बाहेर. काल सोमवार होता आणि आज मंगळवार. आज परत चाललं दर्शनाला, परत दर्शन करायचं आहे. मंदिर झालं आमचं दर्शन करून. आता आम्ही निघलो परत. आता आम्ही जाऊ धनुषकोडीला. लोक लय लुटतात राहू इकडं. बस आपण थोडं आपल्या हिशोबानं चालायचं. धनुषकोडीला जाऊया. असा मंदिरचा परिसर होता. दर्शन चांगले झाले. एक रात तिथं थांबलो. काल पण दर्शन झाले, सकाळी पण दर्शन झालं. आणि आता चला आता धनुषकोडीला. आता धनुषकोडीला निघालो आहे आम्ही आणि शेअरिंग रिक्षानं चाललो आहे. रिक्षा आहे ह्या बाई, पाण्यामध्ये डुबलेलं ना, असं दिसतं पाहिजे रामसेतू है ना. हे काय व्हाईट व्हाईट दिसत नाही का, थोडं व्हाईट व्हाईट दिसतं ना, ते बघ रामसेतू. बघ बघ इकडं दिसतं बघ, इकडं पण इथपर्यंत दिसतंय. ते लास्ट पण दिसतं ना. हा ते समोर आहे ना, ते श्रीलंका आहे. दिसते रे डोळ्याला. लाट आहेत रे समुद्राच्या. मला ना कॅमेरामॅन नाही भेटला चांगला. हे कॅमेरामॅन आहे मडक डोक्याचा, काही कामाचं नाही. त्या जागे दुसरा कॅमेरामॅन असे असे व्हिडिओ बनले असेल त्यांनी. इथं व्हिडिओ बनले असेल चांगले चांगले. काय आहे तुला येत नाही, तुला फक्त ते येतं फक्त वडायला. या साईडला बंगालची खाडी आहे, या साईडला हिंद महासागर आहे. ठीक आहे, हिंद महासागर. आणि इकडं सरळ गेलं, इकडं आहे श्रीलंका. तर हे जे स्तंभ आहे, हे आहे भारताचा लास्ट स्टॉप, भारताचा लास्ट कोपरा. आता इथपर्यंत मी आलो आहे. आता जायचं आहे परत, आणखी बरं ठिकाणी जायचं आहे. परत तिकडं पण व्हिडिओ बनवू, तिकडं पण दाखवू. तो रामसेतू असं दिसतं बा, लांब जर बघितलं ना डोळ्यानं असं दिसतं जरा लांबून लांबून. अबा असं डुबलेला ना पाण्यात रामसेतू. इथून ह्या असं रोड वगैरे येतो, त्या तिकडं पण दिसतं बा, थोडं थोडं डोळ्यानं दिसतं रामसेतू असा. कॅमेऱ्यामध्ये माहीत नाही कवर होतो का नाही. धनुषकोडी शिवलिंग आहे ते. इकडले पण झाले दर्शन. आणि आता इथं ना पहिलं गाव होतं एक, असं म्हणतात. नंतर नाही का ते वाडाजी हे सगळं वाहून गेलं आहे. ते जुनं गाव होतं. चप्पल घालावं लागतं वाटतं. इथं गाव होतं पहिलं आहे ना. हां, स्टेशन, गाव, कॉलेज, शाळा, चर्च, मंदिर होते. मग इथं ना ते हे आलती, सुनामी आलती ना, त्यावेळी सगळं हे बरबाद झालं. मग हे बनवलंच नाही. मग आता इथं फक्त हे जुने शाळा कॉलेज होते. 1970 कधीतरी आलते ती, मी तुला सांगतो टाईम. सगळं बरबाद झालं आहे गाव. सगळं वाहून गेलं. स्टेशन, कॉलेज, स्टेशन, कॉलेज इकडं आतमध्ये बी आहे. सगळं पाठीमागं बी आहे. सगळं त्याच्यानंतर आता आलोय बिभीषण मंदिरला. आता हे बिभीषण मंदिर आहे. आज जाम फिरून झालं. आता इकडनं आपण जाऊ आतमध्ये. बिभीषण मंदिर आहे.
चप्पल जरा लपूनच ठेवावं लागेल, चप्पल चोरी झाली. हे विभीषण मंदिर. हा हे काय त्या तिकडे श्रीलंका आहे जवळजवळ येतात. विभीषण मंदिर आहे. चला आता मंडळी, आता झालं आमचं सगळं दर्शन करून. आता आम्ही निघलोय परत स्टेशनसाठी. आता नक्कीच तुम्हाला या काय आपल्या चॅनलचे असे व्हिडिओ नव्हते, परंतु म्हटलं इथं आलं तर तुम्हाला दाखवू, दर्शन करू. तर असाच एक व्हिडिओ बनवला होता. मला वाटतं तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल माझा. जर तुम्हाला आवडला असेल तर यार कृपया करून चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. बाकी काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा. इंस्टाग्राम फेसबुकला नक्कीच फॉलो करा. बाकी परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम.